बघा दुपारच्या सत्रामध्ये ही स्पर्धा संपन्न होत असताना आपण पाहतोय अजिंक्य आधार सामाजिक संस्था पुरस्कृत जळगाव चॅलेंजर्स आयोजित अजिंक्य तलाठी स्मृती चषक पर्व दुसरे आणि या दुसऱ्या पर्वातील हा दुसरा दिवस एकंदरीत आपण पाहतोय। कालच्या दिवसातील स्पर्धा परिपूर्ण झाली, अतिशय आनंदात आणि उत्साहात क्रिकेटमय वातावरणात ही स्पर्धा परिपूर्ण झाल्यानंतर आजचा आपण पाहतोय हा दुसरा दिवस असेल। या स्पर्धेनिमित्त या स्पर्धेतील एकंदरीत आपण जर विचार केला या स्पर्धेतील उत्तरार्धाकडे वळण्यापूर्वी आपण चाललोय मैदानाकडे। चालू होणारा सामना जर आपण पाहायला गेलो तर युवा प्रभात आणि जॉली बॉयज दापोली या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। जसजसं सायंकाळचं सत्र निश्चितच येईल तसतसं या मैदानावरती क्रीडा रसिकांची हजेरी सुद्धा निश्चितच आपल्याला लाभेल, यात काही शंका नसेल। कारण ही दापोलीचं वैशिष्ट्य आहे, क्रिकेटची पंढरीच्या दापोलीला ओळखले जातं। याच पंढरीमध्ये आपण पाहतोय या हिस्टोरिकल मैदानावरती ही चालू असलेली स्पर्धा अजिंक्य आधार सामाजिक संस्था पुरस्कृत जळगाव चॅलेंजर्स आयोजित अजिंक्य तलाठी स्मृती चषक पर्व दुसरे। चला फलंदाज नाव सांगायचं आहे, एखादा 12th मॅन असेल त्यांना कृपया आपण कॉम्बॉक्सकडे पाठवून द्यायचं आहे। अशा रीते आपण सामन्याला सुरुवात करत असताना वर्ध विनायक रेसिडेन्सी एंडकडून आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होत असताना बासित असतील। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूचा समाचार आपण पाहतोय, मिड विकेटच्या दिशेला दिशा दाखवली आहे चेंडूला आणि पहिल्या चेंडूवरती आघात करण्यात यशस्वी राहिलाय फलंदाज। पहिल्या चेंडूवरती हा मोठा फटका आलाय षटकाराच्या स्वरूपात। ऑफिशियल्स थोडा वेळ सामना थांबवायचा आहे, जोपर्यंत या दोन्ही संघाचे 12th मॅन इथं उपस्थित राहणार नाही आहेत ना तोपर्यंत या सामन्याला सुरुवात केली जाणार नाहीये। युवा प्रभातचे जे 12th मॅन असतील त्यांनी कृपया आपल्यास विनंती करतो की आपण कृपया आम्हाला सहकार्य करण्यासाठी कॉम्बॉक्सकडे येऊन इथं बसायचं आहे आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे। ओके लेट्स प्ले सुरुवात करायची आहे। आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला संदीप सर असतील, वरद विनायक रेसिडेन्सी एंडकडून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज बासित सज्ज असताना पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचे प्रयत्न झाले। तदनंतरचा आपण पाहतोय हा दुसरा चेंडू वन बाउन्स सीमा रेषा ओलांडतोय, येतोय एक ब्रँडेड चौकार। संदीप याच्या मॅटमधून निघाला हा चौकार आपण पाहतोय, ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता। शॉर्ट लेंथची डिलिव्हरी झाली होती आणि तदनंतरचा त्या डिलिव्हरीचा समाचार घेण्यात पुरेपूर फायदा घेतला गेलाय। संदीपाच्या मॅटमधून निघाला होता हा चौकार। चला पुन्हा एकदा सुरुवात होत असताना बासित याच्या विरोधात आतापर्यंत आपण पाहायला गेलो तर मोठे फटके दोन चेंडूवरती खेळण्यात आले। यावेळेस ऑफ रिझन मध्ये चेंडूला दिशा दाखवली, कव्हर्स आणि पॉइंटच्या अगदी मधोमध भेटलाय चेंडूला आणि बॉल जातोय अलॉंग द कार्पेटच्या पद्धतीने सीमारेषा पार। येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड चौकार, 4 धावा। बघा बासित याच्या विरोधात फलंदाजी करत असताना ना आपण पाहायला जर गेलो ना तर 3 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि या 3 चेंडूवरती जवळपास 14 धावा प्राप्त केल्या आहेत। अर्थातच जर आपण पाहायला गेलो पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि तदनंतरच्या बॅक टू बॅक 2 चेंडूवरती आपण पाहायला गेलो ना तर चौकार प्राप्त केलेत। अर्थातच चांगल्या प्रकारचं क्रिकेट निश्चितच या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो। या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय अनेक खेळाडूंना प्रोत्साहित करणारी ही स्पर्धा आणि अनेक खेळाडू घडवण्याचे कार्य सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं। आपण पाहायला गेलो तर एकंदरीत अजिंक्य आधार सामाजिक संस्था पुरस्कृत आणि जळगाव चॅलेंजर्स आयोजित आपण पाहतोय अजिंक्य तलाठी स्मृती चषक पर्व दुसरे आणि या पर्व दुसऱ्यातील या स्पर्धेला सुरुवात होताना या स्पर्धेच्या उत्तरार्धात जात असताना आपण पाहतोय बॅक टू बॅक आलेला हा तिसरा चौकार आपण पाहतोय। बघा बॅकफुटला जाऊन पंच केलाय आणि पुन्हा एकदा त्याच या सुरुवातीच्या आधीच्या आपण जर चेंडूवरती पाहायला गेलो तर अशाच प्रकारचा चौकार सुद्धा प्राप्त केला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती या फटक्याद्वारे सुद्धा केली जाते।
अर्थातच बॅक टू बॅक सलग 3 षटकार लगावले गेले आहेत ते म्हणजेच संदीप याच्या फलंदाजीच्या माध्यमातून येतोय हा खणखणीत चौकार. युवा प्रभात आणि जॉली बॉयज या दोन संघांमध्ये लढत पाहत असताना आपण पाहतोय पहिल्याच षटक आणि पहिले षटक बारगस्त असताना बासितच्या विरोधात मात्र घणाघाती प्रहार केले गेलेत, आघात करण्यात आलेत, आतिषबाजी करण्यात अगदी धावांचा पाऊस पाडला गेलाय संदीपच्या बॅटमधून. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला भिरकावून लावलाय चेंडू. चेंडू चाललाय सीमारेषे पार. पुन्हा येतोय एक दो या स्पर्धेतील ब्रँडेड षटकार. 6 धावा. बघा एकंदरीत जर या स्पर्धेतील पाहायला गेलो ना या षटकाकडे तर जवळपास धावा आल्यात आतापर्यंत 24 आणि 24 या धावा अगदी वैयक्तिकरित्या संदीप याच्या बॅटमधून निघाल्या आहेत. ओके बघा आपण जर पाहायला गेलो ना तर निश्चितच संदीप सरांच्या या बॅटिंगसाठी प्रसाद शिर्के यांच्याकडून त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथं उपलब्ध झाला आणि त्याचप्रमाणे पराग केळकर सर यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइज इथे उपलब्ध झालाय संदीप सरांसाठी. निश्चितच चांगली बॅटिंग त्यांच्याकडून पाहायला मिळते. अगदी क्रीडा रसिक सुद्धा आणि क्रीडा रसिकांना सुद्धा भुरळ पाडले त्यांच्या बॅटिंगने. चांगल्या प्रकारचं क्रिकेट निश्चितच पाहायला मिळतंय. पहिल्या 60 षटकांचा पहिल्या 6 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या 6 चेंडून जर आपण पाहायला गेलो तर धावफलके जाऊन थेट पोहोचले 25 या आकड्यावरती. चांगली धाव मजल उभी केली आतापर्यंत. जर आपण पाहायला गेलो पहिले षटक महागडं म्हणता येईल एकंदरीत पाहायला गेलो तर षटकाचा जर विचार केला ना आपण बासित याच्या विरोधात निश्चितच घणाघाती प्रघात करण्यात आले तर आघात करण्यात आलेत आणि षटकारांची आणि चौकारांची जवळपास आतिषबाजी करण्यात आली. म्हणजे बासितच्या विरोधात अतिशय तुटून पडला हे फलंदाज नाव असेल आपण पाहायला गेलो तर संदीप असतील. षटकार आणि चौकारांच्या स्वरूपातच त्यांची बॅट बोलती झाली आहे. आपण पाहायला गेलो ना तर युवा प्रभात एकंदरीत जी अगट होता टीम होती ती मात्र पराभूत झाली होती यादीच्या सामन्यामध्ये आणि तदनंतरची जी आपण पाहतोय युवा प्रभातची दुसरी टीम आहे ती मात्र एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट सादर करतोय आपल्या संघासाठी आणि आपल्या एकंदरीत या स्पर्धेमधील वैयक्तिकरित्या सुद्धा. संदीप सर पुन्हा एकदा जाऊया. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय मुसेब. आपण पाहतोय मुसेब ओव्हर द विकेट गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला असताना आपण पाहतोय मुस्का बावलांचा रनअप घेत असताना यावेळेस पंचांचा नोचा इशारा येतोय. कदाचित या चेंडूवरती फ्री हिट असेल. यस फ्री हिट असेल. साईड कॉल निश्चितच मागितला नव्हता आणि यामुळेच कदाचित हा पहिला चेंडू नो दिला जातोय. फ्री हिटचा निश्चितच इशारा कळवला जातोय आणि फ्री हिटची संधी निश्चितच या संधीचं सोन्यात रूपांतर करावं लागेल संदीप सरांना. बघा मुसेफ याचं कौतुक करावं लागेल. कदाचित त्यांचं 12वीचं शैक्षणिक वर्ष असताना 12वीचा जो पेपर आहे तो मात्र ते देऊन आज मैदानात खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षित असेल सर्वांना. एक युवा खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी ट्रॅकवरती तो दाखल झाला असताना मुसेफ पहिला चेंडू नोच्या स्वरूपात हाताळण्यात आल्यानंतर तदनंतर आपण पाहतोय षटकार आलाय. संदीप बॅक टू बॅक षटकारांची आणि चौकारांची आतिषबाजी करतायत. यावेळेस फुल लाईनचा चेंडू लोअर फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये तिकडे तैनात असताना चेंडूला रोखतोय आणि निश्चितच निर्धाव चेंडू येतोय. मुसेफ याचं कौतुक निश्चितच करावं लागेल. पहिला चेंडू नो टाकण्यात आला होता तदनंतरच्या चेंडूवरती आघात झाले होते परंतु वापसी करतोय आणि कमबॅक करतोय. कमबॅक कसा करावा याचं सातत्याने तो निश्चितच एक उदाहरण प्रस्थापित करतोय. बघा बॅक टू बॅक 2 चेंडू तो निर्धारित हाताळतोय.
जॉली बॉयज या संघाचा हा युवा खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेला अगदी दुप्पट सिक्सर येतोय. संदीप याच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार आपण ऍक्शन रिफ्लेच्या माध्यमातून पाहू शकता. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता, चेंडूला भिरकावून लागले आणि आपण पाहतोय लॉंग ऑफच्या अगदी डोक्यावरून दुप्पटरित्या अंतर गाठलं या चेंडूने आणि येत आहेत पुन्हा एकदा या 6 धावा. धाव फलक आपण पाहायला गेलो तर जाऊन पोहोचलंय थेट 38 या धावे संख्येवरती. फक्त एकाच नावाचं वादळ इथे घुमतंय, तो म्हणजेच संदीप विचारे सरांचं. बघा एक हाती किल्ला लढवतायत आणि प्रतिस्पर्धी संघाला अगदी झुकवण्याचे प्रयत्न करतायत. आपण जर पाहायला गेलो ना तर फक्त षटकार आणि चौकारांच्या बोलणे त्यांची फक्त बॅट बोलली जाते. चांगल्या प्रकारची बॅटिंग आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा त्याच फटक्याची पुनरावृत्ती होते. लॉंग ऑफच्या दिशेला आलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार 6 धावांकरिता. बघा ओम प्लास्टिक एंड्स कडे हा फटका मारण्यात आला. बघा यावेळेस 12 चेंडूमध्ये 43 धावांची वैयक्तिकरित्या पारी आले. पारी जर आवडले असेल ना तर टाळ्या वाजवायच्या संदीप सरांसाठी. यावेळेस पहा 2 षटकार लगवल्यानंतर आपण पाहतोय ना संयमरित्या चेंडूला ड्राईव्ह केले. अर्थातच आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट निश्चितच संदीप सरांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. षटक सांगता होते आणि 2 षटकांच्या सांगतेनंतर समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलक जाऊन थेट पोहोचले 45 धावांवरती. क्रिकेट कसं असावं तर त्याचं उदाहरण संदीप सर विचारे यांच्या माध्यमातून निघालेली फलंदाजी ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. बघा एकंदरीत या जे धावफलकावरती जर आपण पाहिलं स्कोअर कार्ड वरती जर पाहायला गेलो ना तर आल्यात 45 धावा आणि या 45 धावा आहेत ना त्या वैयक्तिकरित्या संदीप विचारे सरांच्या वैयक्तिकरित्या बॅटिंग मधून त्यांच्या या धावा आल्यात. जवळपास 13 चेंडूमध्ये 44 धावा त्यांनी लगावल्या आहेत. अनेक एक्स्ट्राची धावसंख्या म्हणजेच 45 धावा. बघा सरांची पहिलीच टुर्नामेंट आहे आणि पहिलीच टुर्नामेंट ते गाजवून अतिशय सोडतायत. म्हणजे षटकारांची आतिषबाजी करत तर आहेच परंतु बॉलरच्या विरोधात ते तुटून पाडतात अक्षरशः. नाशिकमधून सध्या ते इथे उपस्थित राहिलेत तर कदाचित आलेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांना सांगतोय नाशिकमधून ते उपस्थित राहिल्यानंतर या आपल्या हिस्टोरिकल मैदानावरती आपण पाहतोय ना तर एक इतिहास रचतायत. फक्त आणि फक्त 6 धावांसाठी दूर असणारे अर्धशतकांपासून आपण पाहतोय यावेळेस अर्धशतक पूर्ण झालंय आणि कदाचित या मॅच मधील या स्पर्धेमधील हे पहिलं षटक असेल, पहिलं अर्धशतक कदाचित असावं संदीप सरांच्या माध्यमातून. सर आपण बॅट वरती करायचंय, प्रेक्षकांना अभिवादन करायचंय, टाळ्या वाजवायच्या पारी आवडले असेल तर. बघा बघा संदीप सरांसाठी समीप पवार सरांकडून 51 रुपयांचं कॅश प्राइज इथे उपलब्ध झालंय. अर्धशतक जोडलं गेलंय. यावेळेस आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला पायाला थोडी जखम झाली आहे परंतु काळजी बाळगायची, आपल्याला कोणत्याही प्रकारची दुखापत होता नाही याची मात्र आपण काळजी घेत क्रिकेट खेळायचं आहे. त्याचप्रमाणे प्रसाद शिर्के सरांकडून सुद्धा अर्धशतकासाठी त्यांच्याकडून प्रमुख क्षमा असावी संदीप सरांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे उपलब्ध झालंय. मॅच संपन्न झाल्यानंतर आपण कृपया या सर्व पारितोषिकांचा आपण स्वीकार करायचा आहे. बघा काय पहा आपण काय घडतंय क्रिकेटमध्ये. एकंदरीत थोडीशी पायामध्ये क्रॅम्प आलेला आहे, दुखापत झालेली आहे
आणि जर आपण पाहायला गेलो ना तर त्यांच्या समवेतचे जोडले होते ना त्यांचे साथीदार डॉक्टर सुद्धा आहेत आणि डॉक्टर पेशामध्ये असताना लगेच तातडीने प्रथमोपचार केले जातात त्यांच्यावरती. हे पाहायला मिळतं क्रिकेटमध्ये. आपण पाहतोय दापोलीच्या हिस्टोरिकल मैदानावरती ही चालू असली स्पर्धा एकंदरीत बघा पुन्हा एकदा राहुल राठोड सरांमार्फत संदीप सरांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज इथं उपलब्ध झालाय. आणि पुन्हा एकदा राऊत काका यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा कॅश प्राइज संदीप सरांसाठी उपलब्ध झालाय. म्हणजेच पारितोषिकांची सुद्धा अतिशय आपण पाहायला गेलो ना तर सडल हस्ते पारितोषिक सुद्धा दिले जाते संदीप सरांसाठी सुद्धा. त्याचप्रमाणे कुलभूषण शिंदे सर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज संदीप सरांसाठी आलाय. आणि श्री राजू पवार म्हणजेच पवार काका यांच्याकडून सुद्धा संदीप सरांसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे उपलब्ध झालाय. बघा खेळी आवडली आणि खरंच आवडली सर्वांना याचीच दाद म्हणून हे कॅश प्राइज सर्वांनी दिलंय संदीप सरांना. बघा 2 ओव्हर मध्ये 50 झालेत आणि येणाऱ्या 3 षटक असतील आणि या 3 षटकांमध्ये जर अजूनही 50 म्हणजेच पूर्ण संघाचे जर शतक झालं ना क्षमा असावी जर संदीप सरांनी षटक जर ठोकलं ना तर निश्चितच सुधीर सर तलाठी यांच्या मार्फत 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे उपलब्ध झालेला आहे. संदीप सरांसाठी सुद्धा एक परवडी असेल जर वैयक्तिकरित्या आपण जर षटक ठोकलं ना तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज इथे असेल. बघा काय घडलंय थोडीशी दुखापत झाली क्रॅम्प आला होता परंतु ते माघारी परत आहेत. विकेट सॅक्रिफाईस केली जाते. आपली काळजी घेत खरं तर क्रिकेट खेळायचंय आपल्याला कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाहीये याची काळजी घेत सर्वांनी क्रिकेट खेळायचंय आणि आपल्या आरोग्याची आपण दक्षता घ्यायची काळजी घ्यायची आहे. बघा पारी आवडली असेल ना संदीप सरांची जर जोरदार टाळ्या वाजवायच्या संदीप सरांसाठी. सर बॅट वरती करून दाखवायचे सर्वांना अभिवादन करायचं प्रेक्षकांना निश्चितच कौतुक करावं लागेल प्रशंसा निश्चितच केली जाईल. कॅमेरा आपण संदीप सरांकडे वळवायचा आहे. स्क्रीनच्या माध्यमातून आपण पाहू शकता थोडीशी दुखापत झाली त्यामुळे कदाचित ते माघारी परतलेत. तदनंतर आपण पाहतोय एक नवोदित फलंदाज असेल स्ट्रायकिंग वरती दिलीप सर इथे मात्र दाखल झालेत. हे सुद्धा पोलीस दलामध्ये सध्या कार्यरत आहेत. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलो ना तर वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेले डॉक्टर आपण पाहतोय तर दुसरीकडे आपण पाहतोय पोलीस दलात कार्यरत असलेले सर आपण दिलीप सरांच्या माध्यमातून क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहतोय वरदविनायक रेसिडेन्सी एंड कडून गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होत असताना अय्याज आणि त्याच्या विरोधात संतोष यांच्या बॅट मधून निघालेला हा पहिलाच चेंडूवरती खणखणीत षटकार. सगळ्यात गोलंदाजांचा समाचार घेण्यात हे सगळेच फलंदाज यशस्वी ठरत आहेत. म्हणजे आल्या अगदी पाहायला गेलो ना तर कोणत्याही प्रकारचा मनामध्ये विचार न करता फक्त आणि फक्त चेंडूला सीमारेषे पलीकडे पाठवून देण्याचं कार्य सातत्याने केलं जातंय. ते म्हणजेच आपण पाहायला गेलो संदीप सरांच्या माध्यमातून पहिली बॅटिंग झाली होती तदनंतर आपण पाहतोय संतोष सर सुद्धा त्याचीच पुनरावृत्ती करतायत की काय. अय्याच्या विरोधात आपण जर पाहायला गेलो ना तर पहिल्या चेंडूवरती एक षटकार आला होता तदनंतरच्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर चेंडू डॉट बॉल होता तदनंतरचा आपण पाहायला गेलो एक आणि षटकार. म्हणजे आतापर्यंत या षटकामध्ये 17 धावा आल्यात. यावेळेस विरकाम दिलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे. एफर्ट जर आवडले असतील तर या खेळाडूसाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्या आहेत. आपण स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता कशा प्रकारे फील्ड करण्यात एफर्ट दिले गेलेत या खेळाडूच्या मार्फत. बघा बॉलला रोखले अक्षरशः
म्हणजे 100% देण्याचे प्रयत्न करतायत हे सगळेच खेळाडू आपल्या संघासाठी. बघा बॉल ट्रॅव्हल होत असताना झेल नित्र टिपण्यात यशस्वी राहिला होता, परंतु बाउंड्री लाईनवरती झेल टिपण्यामध्ये स्वतःचा संयम जो होता तो मात्र गमावून बसला आणि बॉलला अगदी सहजरित्या ढकलून दिले आतमध्ये आणि निश्चितच 4 धावा रोखण्यात हा क्षेत्ररक्षक मात्र इथे यशस्वी राहिला आहे. आपण जर धावफलकावरती पाहायला गेलो तर जाऊन थेट पोहोचले आहे 64 धावसंख्येवरती. या आकड्यावरती 64 रन्स, अर्थातच लॉस ऑफ 1 विकेट्स. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि या 3 षटकांच्या यशस्वी समाप्तीनंतर आपण पाहतोय ना तर सीएस स्पोर्ट्स या धावसंख्या या संघाची धावसंख्या जर पाहायला गेलो ना तर 64 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. म्हणजे जर आपण करंट रन रेट जर पाहायला गेलो तर प्रति ओव्हर 21.23 अशा पद्धतीच्या आणि असे सरासरीने पुढे चाललेलं ही स्पर्धा आणि हा सामना आपण पाहतोय. 64 धावा आल्यात आतापर्यंत धावफलकेवरती. जॉली बॉयज विरुद्ध सिया स्पोर्ट्स, अक्षमा असावे युवा प्रभात, अशी ही लढत आपण पाहतोय. बघा संदीप सरांना थोडीशी दुखापत झाली, पायरी संपुष्टात आली, परंतु वैयक्तिक तिथे आपण जर पाहायला गेलो ना तर जवळपास 52 धावा या धावफलकावरती लगवल्या वैयक्तिकरित्या. त्यांनी सुद्धा चांगली खेळी, चांगली फलंदाजी आणि चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यावेळेस हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात असताना मिसफील्ड होते, थोडासा फंबल झालाय. पाहूया किती धावा प्राप्त केल्या जातील. दुसरी कंप्लीट केल्यानंतर तिसरीचा कॉल झालाय, परंतु निश्चितच इथे चेंडू होता, बॉल जो होता ना तो मात्र ट्रॅव्हल होत असताना बाउंड्री लाईन पार झालाय आणि येत आहेत पुन्हा एकदा 4 धावा. बघा जसं सायंकाळच्या सत्रात आपण प्रवेश करू तसं येथील क्रीडा रसिकांची सुद्धा निश्चितच जी गर्दी असेल ते आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस ओम प्लास्टिक एंड कडून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय मुसेफ याला. दुसरं षटक तो हाताळतोय. पहिलं षटक ज्यावेळेस हाताळण्यात आलं होतं त्याच्या मार्फत त्यावेळेस त्याने जवळपास 20 धावा खर्च केल्या होत्या आणि तदनंतरच आपण पाहतोय हे 4थं षटक असेल. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्ती झालाय. 4 धावा निश्चितच खर्चिक झाल्यात आतापर्यंत. आपण जर पाहायला गेलो यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू होता, हलक्याने फ्लिक करण्याचे प्रयत्न झालेत. इनफिल्ड क्रॅक करण्याचे प्रयत्न सातत्याने या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत आपण पाहायला मिळतात, करतायत. ते सुद्धा 100% देण्याचे प्रयत्न करतायत आणि निश्चितच अशा प्रकारची फलंदाजी सुद्धा सातत्याने होते. 69 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले आहे. संतोष सर आपण पाहतोय 2 चेंडू 8 धावांवरती खेळत असताना, तर दिलीप सरांना पाहतोय 4 चेंडू 6 धावांवरती खेळत असताना आपण पाहतोय. स्ट्रायकिंग वरती मुसेफच्या याच्या विरोधात आपण संतोष सरांना पाहू शकता. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू होता, कव्हर्स आणि पॉइंटच्या दिशेला चेंडूला दिशा दाखवली गेली आणि निश्चितच स्पर्श झालं होतं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, परंतु चेंडू निसटलाय आणि बाउंड्री लाईन पार करतोय. पुन्हा एकदा येतोय एक ब्रँडेड चौकार. $73 रन्स आपण आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. या स्पर्धेतील पुन्हा एकदा सर्वाधिक उच्चांक गाठलाय धावांचा, अर्थातच युवा प्रभात या संघाने. मुसेफ यावेळेस हाफ ट्रॅकरचा चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट लेंथ चेंडू होती, डिलिव्हरी टाकण्यात आली, एक धाव कंप्लीट केली गेली आणि स्वतःला सावरलंय, रोखलंय. निश्चितच एक चांगलं क्रिकेट म्हणता येईल. चांगला क्रिकेट आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य सुद्धा स्पोर्ट्स ड्रीम यूट्यूब लाईव्ह या वाहिनीद्वारे आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य सुद्धा केलं जात आहे. मी त्यांचे सुद्धा मनस्वी आभार व्यक्त करतो. त्यांच्या संपूर्ण टीमला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि जे स्पर्धक क्षमासावे जे दर्शक जोडले गेलेत त्यांनी जर या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर कृपया आपण जाऊन सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील घडामोडी जाणून घेण्यासाठी निश्चितच आमच्या समवेत जोडायचं आहे. षटक सांगता होते आणि धावफलकावरती आपण पाहायला गेलो 75 धावा आतापर्यंत आल्यात, म्हणजेच 4 षटकांचा खेळ संपुष्टात आणि 75 धावा जोडल्या गेल्यात. लॉस ऑफ 1 विकेट्स. संतोष सर अजूनही मैदानावरती स्थित आहेत. 4 चेंडू 13 धावांवरती खेळत आहेत आणि दिलीप सर आपण पाहतोय 5 चेंडू 7 धावांवरती खेळत असताना.
अजिंक्य आधार सामाजिक संस्था पुरस्कृत आपण पाहतोय दापोली तालुक्यातील एक अग्रनामांकित अशी स्पर्धा जळगाव चॅलेंजर्स यांच्या आयोजनातून नियोजनातून अजिंक्य तलाठी स्मृती चषक पर्व दुसरे आणि या दुसऱ्या पर्वातील हा सामना आपण पाहतोय एकंदरीत युवा प्रभात आणि जॉली बॉयज या दोन संघांमध्ये लढत पाहतोय एक चांगली लढत या दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेली आपण पाहतोय यावेळेस वरदविनायक रेसिडेन्सी यांकडून निर्णायक आणि अंतिम षटक घेऊन आलाय अमान वरदविनायक रेसिडेन्सी यांकडून अमान आलाय यावेळेस हाफ ट्रॅकेड चेंडू होता बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये निर्धाव चेंडू येतोय चांगली सुरुवात म्हणता येईल परंतु धाव संख्या आपण जर पाहायला गेलो तर 75 या आकड्यावरती ऑन बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते खरं तर चांगली धाव मजल उभी केली आहे आतापर्यंत एकंदरीत युवा प्रभात या संघाच्या खेळाडूंकडून यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झाले अक्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न झाले चेंडू दीर्घकाळ हवेत असताना चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि निश्चितच कॅच टिपतोय झेल टिपतोय झेलवाद होतोय निश्चितच आपण पाहायला गेलो दिलीप सर माघारी परत आहेत फटका फसला गेला आणि निश्चितच स्लॉटमध्ये चेंडू होता आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झाले परंतु त्या चेंडूवरती त्या प्रहारावरती जी ताकद होती ती मात्र निश्चितच लगावली गेली नाही आणि याच अर्थाने विकेटचं पतन होत आहे दिलीप सर माघारी परत आहेत आणि यावेळेस आपण पाहतोय अंकित करडे इथे मात्र नवोदित फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होत असताना अंडर आर्म बॉक्स क्रिकेट आणि अंडर आर्म ओपन या फॉर्मॅटमध्ये सातत्याने या खेळाडूला आम्ही पाहत असतो आणि आता तो आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट या फॉर्मॅटमध्ये खेळत असताना युवा प्रभात या संघाकडून तो सातत्याने खेळतोय वरदविनायक रेसिडेन्सी यांकडून आपण पाहतोय अम्मान याला यावेळेस फुल लाईनचा चेंडू खोला टाकण्याचा चेंडू होता समोरच्या दिशेला आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला चेंडूला ढकलून दिली आहे तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली आहे दुसरीचा कॉल झाला दुसरी सुद्धा कंप्लीट केली आहे तिसरीचा सुद्धा कॉल झाला इथे फंबल झाला यष्टिरक्षक आणि निश्चितच मिसफील्ड झाले थ्रो निश्चितच अचूक होता परंतु तोपर्यंत अगदी सहजरित्या या 3 धावा कंप्लीट केल्या जातात बघा ज्या ठिकाणी धावा रोखायच्या आहेत ना त्या ठिकाणी धावा अगदी सहजरित्या प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये दिल्या जात आहेत मानसिकरित्या हरायचं नाहीये संघर्ष तर करावाच लागेल या सामन्यामध्ये यावेळेस पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू होता मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न झाले अक्रॉस लाईन खेळण्याचे प्रयत्न झाले आडव्या बॅटने परंतु निश्चितच बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये निर्धाव चेंडू येतोय डॉट बॉलची सांगता निश्चितच चांगल्या प्रकारची गोलंदाजी आम्हाला चालतोय या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलो फक्त आणि फक्त 3 धावा खर्चिक झाल्यात यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर वाऱ्याच्या गतीवरती स्वार होऊन अनियंत्रित आणि सटीकता आपल्या गोलंदाजीमध्ये दिसते तो म्हणजेच अमान आपल्याला पाहायला मिळतोय जॉली बॉयज या संघाकडून षटक हाताळत असताना निर्णायक षटक म्हणता येईल शेवटचे षटक खरं तर निर्णायक सुद्धा ठरत असतं आणि यावेळेस मात्र तो धावा देण्यापासून रोखतोय प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात गोलंदाजी करत असताना शेवटचा चेंडू शिल्लक असेल यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू हवेत असताना तिकडे क्षेत्ररक्षक तैनात असताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षक हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय आणि तोपर्यंत अगदी सहजरित्या सिंगल कंप्लीट केली जाते अशा रीतीने पहिला आपण पाहायला गेलो तर 5 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय आणि या 5 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय युवा प्रभात या संघाची धावसंख्या थेट पोहोचली आहे 78 या आकड्यावरती ओके 79 अर्थातच 80 धावांचं निश्चितच आव्हान समोर असेल टार्गेट असेल चेस करावं लागेल जॉली बॉयज या संघाला चांगलं क्रिकेट आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे खरं तर संदीप सर आले होते संदीप सरांनी वैयक्तिकरित्या जर पाहायला गेलो ना तर 52 धावा म्हणजेच अर्धशतक त्यांनी लगावलं होतं त्यांच्या खेळीमध्ये वैयक्तिकरित्या पारीमध्ये आणि त्यानंतर आपण पाहतोय संतोष सर आणि त्याचप्रमाणे दिलीप सर होते त्यांनी सुद्धा आपण जर पाहायला गेलो चांगल्या प्रकारचं क्रिकेट त्यांच्याकडून सुद्धा पाहायला मिळालं आणि जवळपास
79 धावा या धावसंख्येवरती निश्चितच या आकड्यावरती जाऊन त्यांनी पोहोचवलंय. चांगलं क्रिकेट. चला युवा प्रभात, आपण कृपया आपलं क्षेत्ररक्षणाची रचना आहे ते आपण कृपया करून घ्यायची आहे. ऑनफिल्ड सजवून घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे जॉली बॉयज संघाचे जे सलामीचे दोन फलंदाज असतील त्यांना मात्र आपण विनंती करूया, आपण दाखल व्हायचं आहे. बघा, सायंकाळच्या सत्रामध्ये आपण जात असताना आपण पाहतोय चालू असली स्पर्धा अजिंक्य आधार सामाजिक संस्था पुरस्कृत जळगाव चॅलेंजर्स आयोजित अजिंक्य तलाठी स्मृती चषक पर्व दुसरे, आणि या दुसऱ्या पर्वातील दुसऱ्या दिवसातील ही स्पर्धा संपन्न होत असताना एकंदरीत आपण पाहायला गेलो तर चालू असलेला जो सामना आपण पाहतोय तो अर्थातच जॉली बॉयज विरुद्ध युवा प्रभात अशा या दोन संघांमध्ये ही लढत पाहतोय. खरं तर 80 धावांचं माफक आव्हान म्हणता येईल. एक मोठं आव्हान जॉली बॉयज संघाच्या विरोधात ठेवलं असताना 30 चेंडूमध्ये 80 धावांचा पाठलाग करावायचा आहे आणि या 80 धावांचा पाठलाग चेस करत असताना आपण पाहतोय दोन सलामीचे जे फलंदाज आहेत ते मात्र दाखल झालेत मैदानावरती. एकीकडे आपण पाहायला गेलो शोएब असतील आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय अय्याज. बघा, 30 चेंडू आणि 80 धावांचा पाठलाग करावा लागेल. बघा, जॉली बॉयज संघाच्या सर्व खेळाडूंना एक पर्वणी असेल की जो कोणी खेळाडू षटकार लगावेल त्या प्रत्येक षटकारासाठी अमित तुकाराम जाधव सरांकडून निश्चितच त्या षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज इथे असेल. यस, प्रत्येक षटकारावरती 100 रुपये दिले जातील कॅश प्राईजच्या स्वरूपात. अमित जाधव सरांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज दिले जाईल. जॉली बॉयज दापोली संघाच्या सर्व खेळाडूंसाठी एक पर्वणी असेल. चला सुरुवात करायची आहे. ऑल सेट ऑलरेडी आपण पाहतोय. जॉली बॉयज विरुद्ध युवा प्रभात अशा दोन संघांमध्ये लढत पाहत असताना यस, पुन्हा एकदा आपण जाऊया. ऑलरेडी ऑल सेट वरद विनायक रेसिडेन्सी एंड कडून आपण पाहतोय युवा प्रभात या संघाकडून पहिले षटक घेऊन आलेत दिलीप सर. अर्थातच आपण पाहतोय निर्णायक षटक असेल, पॉवर प्लेचं षटक आपण पाहायला मिळेल दिलीप सर यांच्या माध्यमातून. आणि निश्चितच स्ट्राईक इनवरती आपण पाहतोय अय्याज याला 80 धावांचा पाठलाग करावायचा आहे 30 चेंडूमध्ये आणि 80 धावांचं टार्गेट निश्चितच कंप्लीट करण्यासाठी अय्याज आणि शोएब दाखल झालेत. जॉलीज बॉयज या संघाच्या माध्यमातून सामन्याला सुरुवात होते आहे.
यस, सामन्याला सुरुवात वरद विनायक रेसिडेन्सी एंड कडून आपण पाहतोय. दिलीप सर पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू लोअर फुलटॉस आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडूला ढकलून दिली आहे. तोपर्यंत निश्चितच सिंगल कंप्लीट केली गेली आहे. संघाचं खाते इथे उघड केलं गेलंय. एका धावेने आपण पाहतोय संघाचं खातं उघड केलं गेलंय, ओपन केलं गेलंय आणि चांगली सुरुवात म्हणता येईल आपल्या संघासाठी करून दिली आहे. स्ट्राईक रोटेट झाले यावेळेस. शोएब येत आहेत स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. ओम प्लास्टिक इंडस्ट्रियल एंडकडून ते फलंदाजी करतील. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केले. ऑफ फ्रीजरमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिकडे तैनात असताना दुसरीचा कॉल झालाय, परंतु निश्चितच स्वतःला रोखलाय. माघारी परतलेत हे दोन्ही फलंदाज. पुन्हा चेक ते आपण पाहतोय सिंगल घेतली गेली आहे. अठ्ठावीस धावा, 28 चेंडू आणि 78 धावांचा पाठलाग करावायचा आहे. येणारे 28 चेंडू शिल्लक असतील, शेष असतील आणि 78 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय यावेळेस फाईनच्या दिशेला आपण भिरकावून दिलाय. लेग रिजन परिसरामध्ये चेंडूला दिशा दाखवली गेली आहे आणि निश्चितच येतोय ब्रँडेड चौकार. 4 धावा निश्चितच प्राप्त केल्यात या चेंडूवरती. अय्याज बॅटमधून निघाला होता चौकार, कणकणीत चौकार आपण पाहतोय. टेलिव्हिजन स्क्रीनच्या माध्यमातून आपण पाहू शकता कशा प्रकारे एक्झिक्युट करण्यात आला हा फटका. स्लॉटमध्ये खरं तर आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झाले, अक्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न झाले आणि निश्चितच फाईनच्या दिशेला जो 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होता त्याला मात्र चकवा देत चेंडू सीमारेषा पार ओलांडतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफूटवरती येऊन प्रयत्न झालेत खेळण्याचे. सिंगल घेतली गेली आहे. दुसरीचे प्रयत्न झालेत आणि निश्चितच सहजरित्या या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. बघा शोएब असेल आणि अय्याज असतील. चॉली बॉयज या क्रिकेट संघाकडून फलंदाजी करत असताना 80 धावांचं खरं तर टार्गेट चेस करत असताना जर सुरुवात आपण पाहायला गेलो तर धीम्या गतीने कदाचित या धावा आल्यात. यावेळेस आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेने दिशा दाखवले चेंडूला. चेंडू चाललाय 1 बाउन्स चौकार 4 धावांसाठी. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता लोअर फुलटॉसचा चेंडू होता आणि निश्चितच ओव्हरराईट होती या चेंडूवरती, परंतु भिरकावून दिली आहे लॉंग लेगच्या परिसरामध्ये. जिकडे एक क्षेत्ररक्षक तैनात असताना त्याला मात्र चकवा देत चेंडू सीमारेषा ओलांडतोय. सामन्याला पुण्याच्या एकदा आपण जाऊया. सुरुवात होत असताना अय्याज स्ट्रायकिंग होते आपण पाहतोय. वरद विनायक रेसिडेन्सी एंडकडून पुण्याच्या एकदा आपण पहिले षटक मार्गस्थ होत असताना दिलीप सरांच्या मार्फत यावेळेस फुलर लेनचा चेंडू ऑफ रिझनमध्ये ढकलून दिलाय. पॉईंट आणि कव्हरच्या अगदी मधोमध चेंडूला दिशा दाखवली गेली आहे आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय अलॉंग द कार्पेटच्या माध्यमातून. ऑन फील्ड आपण पाहायला गेलो तर फास्ट असताना आपल्याला पाहायला मिळतंय चेंडू जाऊन सिरावतोय, सीमारेषा ओलांडतोय. येतोय पुन्हा एकदा चौकार. बघा या षटकामध्ये जवळपास आपण पाहायला गेलो तर 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 80 धावांचा पाठलाग करत असताना 17 धावा निश्चितच यशस्वीरित्या आल्यात. येणाऱ्या आपण पाहतोय या षटकातील शेवटचा चेंडू असण्याची संभाव्यता असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती किती धावा लगावल्या जातील, मोठा फटका येईल काय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झाले. अक्रॉस द लाईन थोडासा शेफल येऊन बाहेर येऊन ऑफ स्टंपच्या खेळण्याचे प्रयत्न झालेत. बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. अपील निश्चितच फेटाळली जाते पंचांच्या मार्फत आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होते. अशा रीतीने पहिला 6 चेंडूचा खेळ समाप्ती झालाय आणि पहिल्याच षटकाच्या संपुष्टीनंतर आपण पाहतोय जॉली बॉयज या संघाची धावसंख्या जाऊन थेट पोहोचली आहे. ती म्हणजेच अर्थातच 17 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू शेष असतील आणि 63 धावांची आवश्यकता असेल. चला यानंतर डॉक्टर 11 आणि त्याचप्रमाणे सनरायझर्स दापोली संघाचे संगणक असतील त्याने कृपया टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या आणि आम्हाला सहकार्य करा. आपणास हा ऑफिशियली पहिला कॉल असेल. डॉक्टर 11 आणि सनरायझर्स दापोली. यावेळेस सध्याच्या घडीला आपण जो सामना पाहतोय एकंदरीत जे दर्शक घर बसल्या या सामन्याचा आस्वाद घेत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केलं जात आहे स्पोर्ट्स स्ट्रीम या YouTube लाईव्ह वाहिनीद्वारे. आणि निश्चितच
जस प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले गेलेत त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. यावेळेस आपण पाहतोय स्वप्नील पानवलकर गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय गोलंदाजी करण्यासाठी, षटक हाताळण्यासाठी. आणि पहिला चेंडू आपण पाहतोय लेग स्टंपच्या अगदी बाहेर टाकण्यात आलाय आणि यामुळेच कदाचित हा चेंडू वाईडचा इशारा देत आहेत, पंच कळवतायत. लेग स्टंपच्या अगदी खूपच बाहेर टाकण्यात आला हा चेंडू. स्वप्नीलच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिलाच चेंडू आणि पहिलाच चेंडूवरती निश्चितच एक अतिरिक्त धाव ऍड केली जाईल, जोडली जाईल प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये, मोफत दिली जाते. चला बोथ कॅप्टन सनरायझर्स दापोली आणि त्याचप्रमाणे डॉक्टर 11 बोथ कॅप्टन्स आपण या आणि आम्हाला सहकार्य केला. यावेळेस आपण पाहतोय काय घडतंय. लॉंग स्लॉट मध्ये चेंडू जाऊन स्थिरावतोय, यष्टीरक्षकाच्या हातामधून निसटतोय चेंडू आणि अगदी लॉंग स्लॉट मध्ये जात असताना, ट्रॅव्हल होत असताना हा चेंडू पुन्हा एकदा जातोय चौकाराच्या स्वरूपात. पुन्हा एकदा या 4 धावा येतील. वरद विनायक रेसिडेन्सी एंडकडे हा लगावला गेला होता हा चौकार. खरं तर यष्टीरक्षकाच्या हातामधून मिसफील्ड झाली, चेंडू निसटला आणि लॉंग स्लॉट मध्ये जाऊन चेंडू स्थिरावला. निश्चितच वाईट प्लस 4 अशा टोटल 5 धावा गृहीत धरल्या जातील धावफलकेवरती. 23 धावा आल्यात. येणारे 24 चेंडू शेष असतील आणि या 24 चेंडू मध्ये 57 धावांची आवश्यकता असेल जॉली बॉयच्या संघाला. स्वप्नील असेल बघा, स्वप्नील याच्यावरती दबाव निश्चितच पाहायला मिळेल, कारण पहिले 2 चेंडू होते ना ते खराब हाताळण्यात आलेत. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू येतोय, कमबॅक करतोय, वापसी करतोय. बघा पहिले 2 चेंडू खराब हाताळण्यात आल्यानंतर तो मात्र कमबॅक करतोय. कमबॅक तर करावं लागेल ना. चला डॉक्टर 11 संघाचे कर्णधार असतील, संघनायक असतील, त्याने कृपया या आणि आम्हाला सहकार्य करा, आपणास विनंती करतो मी. यावेळेस हाफ टॅकर आपण पाहतोय, लिडिंग एज घेतली गेली आहे बॅटची आणि तोपर्यंत आपण पाहतोय सिंगल कंप्लीट सुद्धा केली जाते. फटका मारण्याचे प्रयत्न होते परंतु वेल कनेक्ट झाला नाहीये. स्लॉटमध्ये खरं तर होता, हाफ टॅकरचा बॉल होता, परंतु त्या प्रकारे तो स्लॉटमध्ये असताना तेवढासा कनेक्ट झाला नाहीये, संपर्कात आला नाहीये आणि यामुळेच कदाचित तो फटका फसला गेला आहे. सहजरित्या सिंगल कंप्लीट केली जाते. 22 चेंडू येणारे असतील आणि 56 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. 24 धावांवरती धावसंख्या या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेस पुन्हा एकदा पुनरावृत्ती, चांगल्या प्रकारचा, चांगल्या लेंथवरचा आणि चांगल्या लाईनवरती आपल्याला बॉलिंग करताना पाहायला मिळतोय स्वप्नील पानवलकर. युवा प्रभात या संघाचा हा युवा खेळाडू इथे मात्र चमकतोय. खरं तर या खेळाडूकडे आपण पाहायला गेलो ना सर, तर अंडरआर्म बॉक्स किंवा अंडरआर्म ओपन या फॉर्मॅट्समध्ये सुद्धा हा खेळाडू अगदी SK स्पोर्ट्स मौजे दापोली आणि JD स्पोर्ट्स मौजे दापोली संघाकडून खेळताना सातत्यानं तो पाहायला मिळत असतो. परंतु आता आपण जर पाहायला गेलो ना तर याच क्रीडानगरीवरती आपल्याला तो ओव्हरऑल फॉर्मॅटमध्ये खेळताना युवा प्रभात या संघाकडून तो खेळताना पाहायला मिळतोय. याचा अर्थ काय, तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट तो सातत्याने आपल्या खेळीमध्ये सादर करतोय. अनेक मैदानं त्याने गाजवली आहेत आणि त्याच प्रकारची पुनरावृत्ती तो सातत्याने करतोय. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता येते. फक्त आणि फक्त आपण जर पाहायला गेलो ना तर 4 धावा खर्चिक झाल्यात का, 6 धावा खर्चिक झाल्यात या षटकामध्ये. चांगल्या प्रकारचे षटक यावेळेस आपण पाहतोय. भिरकावून देण्याचे प्रयत्न झाले फाईनच्या दिशेला, 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात नाहीये आणि निश्चितच ऑन फील्ड क्रॅक करण्याचे प्रयत्न झालेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय टेलिव्हिजन स्क्रीनच्या माध्यमातून ब्रँडेड आलेला हा चौकार. 4 धावा. बघा ओम प्लास्टिक एंड कडून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी होत असताना यावेळेस भिरकावून दिलंय शोएब याने. चांगली फटकेबाजी करतायत. खरं तर 19 बॉल 51 धावांची आवश्यकता असताना खरं तर क्रिकेट म्हणायला गेलो ना तर अनिश्चितीचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल ना याची मात्र पूर्वकल्पना कोणत्याच खेळाडूला, कोणत्याच प्रेक्षकाला आणि कोणालाच नसते आणि अशाच प्रकारचं क्रिकेट आपण सध्याच्या घडीला पाहतोय. 19 बॉल्स येणारे 19 बॉल्स शिल्लक असतील, शेष असतील आणि 51 धावांची आवश्यकता असेल. पाहूया स्वप्नील. यावेळेस हाफ ट्रॅकर हलक्या हाताने कव्हरच्या आणि पॉइंटच्या डोक्यावरून भिरकावून दिले, दिशा दाखवली गेली. पाहूया किती धावा येतील.
चेंडूला रोखण्यात निश्चितच यशस्वी राहिलेत हे क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत आपण पाहायला गेलो ना तर सहजरित्या या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांनी आपण जर पाहायला गेलो 2 षटक संपुष्टात आलेत आणि जवळपास आपण पाहायला गेलो तर 30 धावा या धावफलकावरती आतापर्यंत यशस्वीरित्या आल्यात. येणारे 18 चेंडू शेष आणि या 18 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता असेल विजय प्राप्त करण्यासाठी. बघा सायंकाळच्या सत्रामध्ये थेट आपण जाऊन पोहोचलोय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय अजिंक्य आधार सामाजिक संस्था पुरस्कृत आणि जळगाव चॅलेंजर्स यांच्या आयोजनातून आणि यांच्या नियोजनातून आपण पाहतोय ही स्पर्धा अजिंक्य तलाठी स्मृती चषक पर्व दुसरे आणि या दुसऱ्या पर्वातील हा दुसरा दिवस एकंदरीत आपण पाहतोय. सध्याच्या घडीला चालू असलेला सामना एकीकडे आपण पाहतोय जॉली बॉयज आणि दुसरीकडे आपण पाहतोय युवा प्रभात. खरं तर येणारे 18 चेंडू शेष असतील आणि 18 मध्ये 49 धावांची आवश्यकता असेल. पाहूया कशा प्रकारे या 49 धावांचा पाठलाग करावा लागेल. खरं तर प्री प्लॅनिंग केली असेल. थोडंसं इनिंग ब्रेक झाला होता आणि या ब्रेक्समध्ये आपण पाहायला गेलो ना तर वेगळ्या प्रकारची रणनीती आणि एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी या गोलंदाजाच्या विरोधात आखली गेली आहे. अय्या चालीत ऑन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय वरद विनायक रेसिडेन्सी एंडकडून गोलंदाजी करत असताना आपण तिसरं षटक आपण पाहतोय आयुष यांच्या मार्फत हाताळण्यात येते. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना पहिल्याच चेंडूवरती बॅटची लिडिंग एज घेतली गेली आहे. कॉट बिहाइंड द विकेट आपण पाहतोय शिकार होतोय आणि निश्चितच बघा आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता कॉट बिहाइंड विकेटचा शिकार घडलाय झालाय. हा फलंदाज माघारी परतलाय अय्याज. 18 मध्ये 49 धावांची आवश्यकता असताना मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न झाले. बॅटची काढा घेतली लिडिंग एज घेतली आणि निश्चितच चेंडू अगदी सिरावलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निश्चितच झेलबाद घडलाय. माघारी परतलाय फलंदाज आणि तदनंतर आपण पाहतोय या संघाचा कॅप्टन अर्थातच युसुफ राजा यावेळेस नवोदित फलंदाज अय्यच्या जागेवरती दाखल झालाय. 17 चेंडू आणि या 17 येणाऱ्या चेंडूंमध्ये 49 धावांची आवश्यकता असेल. बघा आयुष आला तिसरं षटक घेऊन आणि निश्चितच पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. युवाप्रभात खरं तर या सगळ्यावरून प्रथमतः आपण जर पाहायला गेलो ना तर फलंदाजीने भुरळ पाडली होती. प्रेक्षकांच्या मनामध्ये निश्चितच अधिराज्य गाजलं होतं. आपण पाहायला गेलो संदीप सरांची जी फलंदाजी होते त्यानंतर संतोष सरांची फलंदाजी झाली दिलीप सरांची फलंदाजी झाली. खरं तर भुरळ पाडली होती सर्व प्रेक्षकांना. परंतु यावेळेस आपण पाहतोय त्या 80 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहायला गेलो ना तर 31 धावा आल्या धाव फलकेवरती आतापर्यंत सहजरित्या. येणारे 16 चेंडू शेष असतील आणि या 16 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता असेल. 32 धावा धावफलकेवरती जोडल्या गेल्यात. लॉस ऑफ 1 विकेट्स आयस माघारी परतल्यानंतर शोएब अजूनही सिरवलेला आपल्याला पाहायला मिळतोय खेळपट्टीवरती. सायंकाळच्या सत्रामध्ये जाऊन थेट पोहोचली ही स्पर्धा. वरद विनायक रेसिडेन्सी एंडकडून गोलंदाजी घोरत असताना आपण पाहतोय लोअर फुल टॉस अगदी बॅटवरती सहजरित्या चेंडू गेला आणि येतोय हा ब्रँडेड षटकार 6 धावा. खरं तर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणला जातो. शेवटच्या बॉलपर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत काय घडलं जाईल काय निश्चितच होईल हे कुणालाच कल्पना नसते. आणि अशाच प्रकारचे आपण पाहतोय एक फटका येतोय 4 धावांसाठी. आपण पाहतोय शोएब याच्या बॅटमधून बॅकफुटला जाऊन अगदी कव्हरच्या आणि पॉईंटच्या
डोक्यावरून दिशा दाखवली गेली. स्वप्नील पालवलकर तिकडे तैनात होता खेळाडू, पर्यंत बॉलला रोखण्यात मात्र तो अपयशस्वी राहिलाय. चेंडू जाऊन सीमारेषा ओलांडतोय आणि पुन्हा एकदा येतोय या स्पर्धेतील आणि या सामन्यातील ब्रँडेड चौकार. शोएब लढतोय आतापर्यंत. जर आपण पाहायला गेलो ना तर एकंदरीत शोएब चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. 80 धावांचा पाठलाग करत असताना आयस माघारी परतला होता. आपला साथीदार माघारी परतल्यानंतर शोएब आतापर्यंत लढतोय. शेवटपर्यंत तो प्रयत्न करतोय आपल्या संघाला विजय करून देण्यासाठी. यावेळेस आपण पाहतोय बॅटची काढा घेतली. स्लिप पॉइंटला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिकडे तैनात असताना चेंडूला रोखण्यात यशस्वी राहिलेत फलंदाज रुपेश सर असतील तिकडे ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून, प्रोटेक्शन म्हणून 38 सर्कलमध्ये. शॉर्ट थर्डमॅन आपण पाहतोय. त्याचप्रमाणे मिड ऑन पाहतोय. इकडे शॉर्ट फाईन पाहतोय. यावेळेस ऑफ रिझनला डाईव्ह करण्याचे प्रयत्न झाले. स्वप्नील येतोय आणि झेल सुटते त्याच्याकडून, निसटतोय. कॅच ऑफ होते. यावेळेस कॅचेस विन द मॅचेस. जर आपल्याला प्रतिस्पर्धी संघाला जर पराजित करायचं असेल ना तर अशा प्रकारचे ज्या संधी जर उपलब्ध होतात ना त्या संधीचं निश्चितच सोन्यात रूपांतर करावं असतं, आपल्याला करायचं असतं. परंतु यावेळेस आपण पाहतोय झेल इथं निश्चितच निसटला जातोय, सुटला जातोय. यावेळेस षटक संपुष्टात येत आहे. 3 षटकांचा खेळ संपुष्टात होत आहे आणि या 3 षटकांच्या खेळाच्या यशस्वी समाप्तीनंतर आपण पाहायला गेलो ना तर धावफलकावरती धावसंख्या जाऊन थेट पोहोचले 43 धावांवरती. 43 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. 1 विकेट्स माघारी परतल्यानंतर या 43 धावा निश्चितच आल्या आहेत आणि येणारे 12 चेंडूंचा खेळ शेष असेल आणि या 12 चेंडूमध्ये 37 धावांची पाठलाग करावा लागेल. खरं तर आपण पाहायला गेलो 80 धावांचा पाठलाग करत असताना चांगल्या प्रकारची फलंदाजी सुद्धा केली आहे, चांगल्या प्रकारचा पाठलाग सुद्धा केला आहे, संघर्ष सुद्धा केला आहे. लढतात हे दोन्ही फलंदाज. एकीकडे आपण पाहतोय शोएब असेल तर दुसरीकडे आपण पाहतोय त्यांच्या समेत एकंदरीत युसुफला पाहतोय जो कर्णधार आहे या संघाचा, जॉली स्पोर्ट्स या संघाचा संघनायक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. या दोन्ही खेळाडूवरती एक मोठी जबाबदारी आतापर्यंत असेल कारण 12 चेंडू शेष असतील येणारे आणि या 12 चेंडूमध्ये 37 धावांचा पाठलाग करावायचा आहे. जसजसं आपण या सायंकाळच्या सत्रामध्ये स्पर्धा ही पुढे सरकेल तसतशी आपल्याला निश्चितच क्रीडा रसिकांची गर्दी सुद्धा या स्पर्धेनिमित्त लाभेल. या मैदानावरती निश्चितच पाहायला मिळेल. बॉलर आपण पाहतोय ॲज अ बॉलिंग ट्रॅकवरती स्वप्नील येतोय पुन्हा एकदा. स्वप्नीलचं जर पहिले षटक जर आपण पाहायला गेलो ना त्या षटकात जर आकलन करायला गेलो ना तर जवळपास त्या षटकामध्ये ना एकंदरीत त्याने 13 धावा खर्चिक केल्या होत्या प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात गोलंदाजी करत असताना. यावेळेस आपण पाहतोय शोएब असेल रिक्वायर रन रेट आपण पाहायला गेलो तर 18.50च्या सरासरीने रिक्वायर रन रेट असेल. यावेळेस वाईटचा इशारा येतोय म्हणजेच ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकण्यात निश्चितच चेंडू आला आणि यामुळेच आम्हाला ऑफिशियल जे पंच आहेत ते मात्र कळवत आहेत एक अतिरिक्त धाव ॲड केली जावी. 12 चेंडू येणारे असतील आणि या 12 चेंडूमध्ये आपण पाहायला गेलो ना तर 37 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू आपण पाहतोय भिरकावून दिलाय फाईनच्या दिशेला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारचा नाही आहे आणि निश्चितच ही फील्ड क्रॅक करण्यात शोएब मात्र इथे यशस्वी ठरतोय. येतोय या स्पर्धेतील पुन्हा एकदा या ब्रँडेड चौकार 4 धावा. अठ्ठेचाळीस धावा 48 रन्स. 11 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. 11 आणि 32 धावांचं समीकरण जाऊन टेपलं आहे. शोएब असतील आणि युसुफ असेल. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू समोरच्या दिशेला दिशा दाखवली गेली आहे. एक कंप्लीट केली गेली आहे, दुसऱ्याचा कॉल झालाय आणि निश्चितच बघा स्वतःच्या गोलंदाजामधून हा थ्रो जो केला होता अचूक थ्रो होता खरं तर, परंतु थ्रो जो झाला तो मात्र स्वतः गोलंदाजाच्या हातातून निसटतोय.
दुखापत झाले यावेळेस आपण पाहतोय स्वतः गोलंदाज झाला. बघा थोडं पाणी घेऊन जायचंय आपण मैदानावरती. दुखापत झाली, इजा झाली, कोणत्याही प्रकारची मोठी दुखापत नसेल याची आपण दक्षता घ्यायची आहे. आणि निश्चितच आपल्या आरोग्याची काळजी घेत आपल्याला कोणत्याही प्रकारची मोठी दुखापत होणार नाहीये, कोणत्याही प्रकारची इजा होणार नाहीये याची दखल घेतच आपण क्रिकेट खेळायचं आहे. बघा येस दुखापत झाली होती, परंतु दुखापत नंतर आपण पाहतोय पुनरावृत्ती करतोय, वापसी करतोय स्वप्नील. 10 चेंडू 30 धावांची आवश्यकता असताना या 30 धावा रोखण्यासाठी तो मात्र कार्यतत्पर राहतोय स्वप्नील पानवरकर. येस पुन्हा एकदा सुरुवात होते. शोएब स्ट्रायकिंग वरती सुरुवात. यावेळेस हाफ ट्रॅकरचा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या आणि लॉंग लेगच्या परिसरात. चेंडू ट्रॅव्हल होत असताना येतोय ब्रँडेड षटकार 6 धाव्यांसाठी. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता हाफ टाकरचा चेंडू होता, सफल झाले तर ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर येऊन खेळायचे प्रयत्न झाले आडव्या बॅटने आणि निश्चितच आपण पाहतोय दुप्पटचा अंतर गाठलाय या फटक्याने. चांगला स्ट्रोक होता, स्लॉट मध्ये होता आणि निश्चितच पुरेपूर फायदा घेतलाय. स्वप्नील याच्या विरोधात खेळत असताना इथे मात्र ब्रँडेड षटकार आलाय. 9 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू येणारे असतील आणि 9 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅक मध्ये स्वप्नील दाखल झालाय. सज्ज होत असताना शोएब याच्या विरोधात यावेळेस आपण पाहतोय बघा क्रीजच्या थोडंसं बाहेर टाकला चेंडू आलाय आणि यामुळेच कदाचित नो चेंडू दिला जातोय. पंचांचा इशारा येतोय म्हणजेच काय तर पुन्हा एकदा फ्री हिटची सुवर्ण संधी इथे असेल फलंदाजाला. अर्थातच स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय वरद विनायक रेसिडेन्सी एंड कडून फलंदाजी करत असताना आपण पाहतोय शोएब याला 9 चेंडू 23 धावांची आवश्यकता असताना फ्री हिटची सुवर्ण संधी इथे उपलब्ध झाली आहे. स्वप्नील वरती संपूर्णपणे आपल्याला दबाव पाहायला मिळतोय. खरं तर दुखापत झाली होती त्याला आणि निश्चितच ही दुखापत झाली असताना तो मात्र गोलंदाजी करण्यासाठी षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा कार्यतत्पर झाला आणि निश्चितच त्याच्याकडून चूक ठरली गेली आहे. नोच्या स्वरूपात फ्रीची संधी उपलब्ध झाली प्रतिस्पर्धी संघाच्या शोएबला. काय होईल या चेंडूवरती पाहू शकता नो बॉल आला होता यापूर्वी आणि कदाचित याचाच मोबदल्यात फ्रीची संधी इथे दिली जाते. 9 चेंडू आणि येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर टाकण्यात पुन्हा एकदा ती चूक घडतोय स्वप्नील. कुठेतरी स्वप्नील वरती दबाव पाहायला मिळत आहे. अशा प्रकारच्या चुका आपल्याकडून अपेक्षित नसतील स्वप्नील, मात्र आपल्याला चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. 22 धावा रोखायच्या आहेत. खरं तर 80 धावांचा पाठलाग करावायचा होता. 80 धावांचा टार्गेट सेट करत असताना 80 धावा जर पाठलाग करत असताना आपण जर एकंदरीत जर पाहायला गेलो ना तर जॉली स्पोर्ट्स हा संघ 58 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 1 विकेटचं 1 विकेट माघारी परतल्यानंतर तो जाऊन पोहोचलाय 58 धावांमध्ये. म्हणजेच काय तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. त्यावेळेस वापसी करतोय, थोडंसं सफल होऊन खेळण्याचे प्रयत्न झाले, ऑफ स्टंपच्या समोर जाऊन खेळण्याचे प्रयत्न झाले, पण पाहतोय आपण जर अपील केली जाते पंचांकडे परंतु अपील फेटाळली जाते. पंच तटस्थ असताना कोणत्याही प्रकारचा निर्णय देत नाहीयेत आणि कोणत्याही प्रकारची हालचाल सुद्धा त्यांच्याकडून होत नाहीये. स्वप्नील पुन्हा एकदा कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असताना यावेळेस पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचे प्रयत्न झाले. चेंडू दीर्घकाळ हवेत असताना चेंडू काय क्षेत्ररक्षक येतोय, अचूक वेळ लावता येत नाहीये. आपण जर तिकडे पाहायला गेलो ना अंकित करडे चेंडू खाली आले होते. कदाचित सूर्यदेवांच्या प्रखरतेमुळे आणि सूर्यदेवांच्या किरणामुळे कदाचित जो चेंडूचा अचूक वेध होता ना तो मात्र ते घेण्यात अपयशवी ठरलेत आणि अर्थातच हा झेल इथे मात्र निसटतोय. इथे मात्र खेळ जर आपण पाहायला गेलो तर 7 चेंडू येणारे शिल्लक असतील आणि 7 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता असेल. येणाऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक असण्याची संभाव्यता आपण पाहतोय. चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय अजिंक्य तलाठी स्मृती चषक पर्व दुसरे आणि या दुसऱ्या पर्वातील हा दुसरा दिवस. एकंदरीत
चांगल्या प्रकारचं आयोजन आणि चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. जळगाव चॅलेंज या संघाच्या माध्यमातून यावेळेस फुलर लेनचा चेंडू खोदून काढलाय, समोरच्या दिशेला दिशा दाखवली आहे, अलाउंग द कार्पेट खेळण्याचे प्रयत्न झालेत आणि तोपर्यंत आपण पाहतोय सिंगल कंप्लीट केली गेली आहे आणि अशा रीतीने 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि आपण पाहायला गेलो 61 धावा या धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. म्हणजेच काय, येणारे 6 चेंडू शेष असतील आणि येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता असेल. अशक्य असं काहीच नाहीये, परंतु ते शक्य सुद्धा करावं लागेल शोएबला आणि युसुफला. 6 मध्ये 19 धावा लगावल्या गेल्या ना तर निश्चितच विजय निश्चित करेल. परंतु या 19 धावा एकीकडे आपण पाहायला गेलो तर युवा प्रवाद या संघाला रोखायचे आहेत, तर आपण दुसरीकडे जर पाहायला गेलो ना तर जॉली बॉयज या संघाला मात्र त्या धावा लगावायच्या आहेत विजय प्राप्त करण्यासाठी. हेच म्हणजे काय तर क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आणि यावेळेस या 19 धावा रोखण्यासाठी आपण पाहायला गेलो वरद विनायक रेसिडेन्सी एंड कडून गोलंदाजी ट्रॅक वरती ज्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाते ते म्हणजेच ओमकार जालगावकर. या खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. येणारे 6 चेंडू शेष असतील आणि या 6 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता असेल. पाहूया काय घडतंय या सामन्यामध्ये. एकंदरीतच हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपण पाहतोय या स्पर्धेतील या दुसऱ्या दिवसातील स्पर्धा आणि या स्पर्धेतील आपण पाहतोय उत्तरार्धाकडे आपण मार्गस्थ होत असताना ही स्पर्धा पुढे वळत असताना येणारे 6 चेंडू शेष असतील या सामन्यामधील आणि 19 धावांची आवश्यकता असेल. इकडे आपण पाहतोय सायकिंगवरती शोएबला तर त्याच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय ओमकार जालगावकर. बघा दापोली म्हणजेच क्रिकेटची पंढरी म्हणून नावाने ओळखली जाते आणि याच पंढरीमध्ये चालू असलेली दरम्यान आपण स्पर्धा पाहतोय. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता आपण पाहतोय. अगदी फलंदाजाला जखडून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे ओमकाराच्या माध्यमातून. वा भाई वा, काय गोलंदाजी पाहायला मिळते. येणारे 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता असताना आपण पाहायला गेलो तर चांगल्या प्रकारचा हा पण हे षटक म्हणता येईल. यॉर्कर लेनचा चेंडू होता. बघा काय मॅच रंगली आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असताना ओमकार जालगावकर. मॅन फ्रॉम जालगाव आपण पाहतोय. वरद विनायक रेसिडेन्सी एंड कडून खेळत असताना या वेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, भिरकावून दिलाय मिड विकेटच्या अगदी डोक्यावरून चाललाय चेंडू. बघा काय घडतंय. चला पंचांचा जो निर्णय असेल ना तो अंतिम निर्णय असेल याच्या मात्र आपण दक्षता घ्यायची आहे. येस आपण अपील केली आहे परंतु निश्चितच पंच त्याची दखल घेतील यात कोणत्याही प्रकारची शंका पण बाळगायची नाही आहे आणि जो निर्णय असेल ना तो मात्र अचूक पद्धतीने आणि अचूकरित्या दिला जाईल दोन्ही संघाच्या बाजूने याची मात्र आपण दक्षता घ्यायची आहे. येस आणि जी काही जी अपील असेल ना ती कॅप्टनच्या माध्यमातून ऑफिशियल जे पंच आहेत त्यांच्यापर्यंत आपण कळवायचे आहे आणि त्या कोणताही खेळाडू जो असेल ना तो ग्राउंडमध्ये जाणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. येणारे 4 चेंडू शिल्लक असेल आणि 4 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. बघा सामना कुठे जाऊन पोहोचलाय. खरं तर 80 धावा म्हणजेच कदाचित आपण पाहायला गेलो ना तर मोठं आव्हान होतं, म्हणजेच एक महागडं आव्हान म्हणता येईल आणि हे महागडं आव्हान स्वीकृत करून अगदी आपला क्रिकेट पूर्णत्वास लावून आपण पाहतोय. यावेळेस फुलर लेनचा चेंडू आपण पाहतोय, निर्धाव चेंडू येतोय
बघा काय घडतंय, सातत्याने हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपण पाहतोय. एकीकडे शोएब असेल ऑन स्ट्रायकिंग एंडवरती, तर दुसरीकडे त्यांच्या समोर युसुफ असेल. यावेळेस निर्धाव चेंडू आलाय. 3 मध्ये 13 पाहिजेत आणि या 3 मध्ये 13 पाहिजे असताना काय घडेल काय, बघा 3 ला 13 पाहिजेत. बघा कुठे जाऊन थेट सामना पोहोचलाय. 3 मध्ये 13 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. जॉली बॉयज विरुद्ध युवा प्रवाहात असा संघ, असा हा सामना आपण पाहतोय. 3 मध्ये 13, 3 मध्ये 13 रोखायचे आहेत तर दुसरीकडे ठोकायचे आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये ओमकार सज्ज होत असताना या वेळेस हाफ ट्रॅकर चेंडू पाहतोय. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचे प्रयत्न झालेत. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषे पार. अर्थातच काय येणार, 2 चेंडू शेष असतील आणि धावांची किती आवश्यकता असेल, ती फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता असेल. कुठे सामना जाऊन पोहोचला बघा. खरं तर 80 धावांचा पाठलाग करावायचा होता आणि 80 धावांचा पाठलाग करत असताना आपण जर पाहायला गेलो ना, तर अय्यज माघारी परतला होता आणि तदनंतरची जी जबाबदारी होती ना, ती मात्र शोएब याने आपल्या खांद्यावरती घेऊन आपल्या त्या प्रकारची फलंदाजी सुद्धा केली. आपण जर एकंदरीत जर शोएबची फलंदाजी जर पाहायला गेलो ना, तर जवळपास 2 येणारे चेंडू शेष असतील आणि 2 मध्ये 7 धावांची आवश्यकता असेल. सायंकाळच्या सत्रामध्ये चाललेली स्पर्धा आपण पाहतोय. या वेळेस पंचांचा नोचा इशारा येतोय. येस, नियमबाह्य गोलंदाजी केली जाते आणि याच कदाचित आपण पाहतो दक्षता घेतली गेली आहे. चला मॅच थांबवायची नाहीये. मी ऑफिशियल्सना विनंती करतो, जे पंच आहेत सुजित सर, आपणास विनंती करतो की आपण मॅच थांबवायची नाहीये. कारण 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. 9चा इशारा आला. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. 9चा इशारा आला आणि आपण पाहतोय नियमबाह्य गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि याचीच कदाचित दक्षता घेतली गेली. 9 दिला गेला आणि इथे मात्र फ्रीडची संधी असेल का सर? तर होय, फ्रीडची संधी असेल या येणाऱ्या चेंडूवरती. अर्थातच आपण पाहायला गेलो 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय हा सामना काय रंगलाय. चला वेळ घ्यायचा नाही, अतिरिक्त वेळ घ्यायचा नाही. आपल्याला पुढील सुद्धा सामने खेळवायचे आहेत, त्याची मात्र आपण दक्षता घ्यायची आहे, दखल घ्यायची आहे. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय खरं तर 80 धावांचा पाठलाग करावायचा होता आणि 80 धावांचा पाठलाग करत असताना आपण जर एकंदरीत पाहायला गेलो ना, तर 74 धावांचा पाठलाग हा यशस्वीरित्या केला गेला आहे जॉली स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. इथे मात्र येणारे 2 चेंडू शेष असतील. फ्रीडची संधी असेल. बॉलर आपण पाहतोय अभि गोलंदाजी मार्कवरती. येस, फ्रीडची संधी असेल. सुरुवात होते. 2 चेंडू 6 धावा. या वेळेस बॅटची लिडिंग यायचे. यष्टीरक्षक तिकडे मागे तैनात असताना फ्रीडची संधी इथे निश्चितच निर्माण झाली होती, परंतु विकेटचं सॅक्रिफाईस करण्याचे प्रयत्न होतील. येस, 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना इथे विकेट समर्पित केले. अर्थातच काय तर शोएबला स्ट्राईक वरती आणण्याचे प्रयत्न झालेत. युसुफ माघारी परततोय, विकेट सॅक्रिफाईस करतोय आपली. पाहूया काय घडलं जातंय. येणारा शेवटचा चेंडू शिल्लक असेल
आणि या शेवटच्या चेंडूवरती आपण पाहायला गेलो फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता असेल. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न झाले, अक्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न झाले, बॅटचा आणि बॉलचा पाहिजे तेवढा संपर्क नाही झालाय आणि आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावलेला असताना दुसरे जे प्रयत्न झाले आणि यामुळेच कदाचित धावची ती संधी इथे प्राप्त झाली होती. धावपास झालाय, युसुफ माघारी परतलाय. चला डॉक्टर्स 11 संघ आणि संघाने आपण कृपया निर्णय कळवायचा आहे आमच्यापर्यंत. बघा मी जो येस कंपल्सरी चेस फॉरवर्ड मध्ये चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. खरं तर 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता असताना खराब चेंडू हाताळला त्याला नोच्या स्वरूपात. तदनंतर आपण पाहतोय एक चेंडू 6 धावांची आवश्यकता होती. इथे रनआउटची संधी निर्माण झाली होती आणि निश्चितच माघारी परतला युसुफ. तदनंतर आपण पाहतोय एक चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना फटका फसलाय आणि येस फटका फसला गेलाय. शोएब याने मारला होता, स्लॉट मध्ये होता चेंडू. प्रयत्नांना 100% मार्क दिले जातील, परंतु आपण पाहतोय ना नशिबाची साथ मात्र इथे नव्हते आणि यामुळे जॉली बॉय हा संघ इथे मात्र पराजित ठरतोय. युवा प्रवास संघाचे मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. चांगलं क्रिकेट आपल्या सर्व क्रीडकांना पाहायला मिळालं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन थेट पोहोचलेला सामना आपण पाहायला गेलो. चला संदीप विचार सर आपण कृपया या आणि आपल्याला जे कॅश प्राइज पारितोषिक आपल्याला इथे उपलब्ध झाले होते त्याचा आपण स्वीकार करावायचा आहे. संदीप विचार सर. बघा संदीप सरांना दुखापत झाली होती, क्रॅम्प आला होता, परंतु काय खेळी केली होती त्यांनी. खरं तर भुरळ पाळली होती त्याने आपल्या खेळीसाठी आणि आपल्या बॅटिंग लाईनअप मध्ये त्यांनी जवळपास पाहायला गेलो ना तर 52 धावांची खेळी त्यांनी पार पाडली होती. एकंदरीत वैयक्तिकरित्या